नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार इन्स्टामध्ये जो की मोबाईल नंबर कशा पद्धतीतून चेंज करायचा। बऱ्याचशा जणांना की असतं मोबाईल नंबर चेंज करायचा असतो पण चेंज करता येत नाही। एकदम सोप्या आणि सिंपल ट्रिक मध्ये सांगणार आणि एकदम जी की 2025 मध्ये सोप्या पद्धतीतून तुम्ही जी काय इन्स्टामध्ये जी काय नंबर चेंज करू शकणार। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ फक्त विदाउट स्किप करता पहा, एकदम छोटा व्हिडिओ आहे आणि स्किप केला तर काही सुद्धा तुम्हाला समजणार नाही। सगळ्यात पहिले सांगतो लास्ट मध्ये व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला सांगतो तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही इझिली चेंज करू शकणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ फक्त विदाउट स्किप करता पहा, स्किप करू नका, कारण की काही महत्त्वाचे जे काही मी सेटिंग सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याने तिथे प्रोफाईलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर वर थ्री लाईन दिसतील तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे थ्री लाईनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर काही वेळ तुम्हाला अकाउंट सेंटरचा हा ऑप्शन भेटत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट प्ले स्टोरवरून इंस्टाग्राममध्ये तुम्हाला अपडेट करून घ्यायचा। एकदा तुम्ही अपडेट केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन भेटून जाईल अकाउंट सेंटरचा। त्यानंतर अकाउंट सेंटरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इकडे खाली स्क्रोल डाऊन करत जायचा, पर्सनल डिटेलचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। पर्सनल डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर ज्या काही डिटेल्स असतील त्या सगळ्या तुमच्यामुळे येऊन जातील, जसे की बघू शकता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जी केलेली आहे आणि त्याच्याखाली जो काही मोबाईल नंबर थोडासा मी ब्लर केला तो तुम्हाला दिसून जाईल। तर तुम्हाला काय करायचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनची सगळी जी की माहिती आहे ती तुमच्यामुळे अशा पद्धतीतून येऊन जाईल आणि त्याच्याच खाली बघू शकता जो की मोबाईल नंबर आहे बघू शकता तो तुम्हाला दिसून जाईल। तर आपल्याला काय त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे जी की अकाउंट आहे त्या नंबरला जी की अकाउंट लिंक आहेत सगळे ते अकाउंट तुम्हाला दिसून जातील। त्यानंतर काय करायचं डिलीट जी की नंबर आहे बघू शकता खाली ऑप्शन त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने एरर येईल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही डिलीट करून टाका। ह्याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो, जसं की आपण 2 स्टेप व्हेरिफिकेशन करतो आणि ज्यावेळेस कोणी सुद्धा जी की आपलं व्हॉट्सअप म्हणा कुठले ईमेल जर लॉगिन करताना आपल्याला OTP येतो जी की तो OTP टाकल्याशिवाय लॉगिन होत नाही। तशाच पद्धतीने जर समजा तुमचं जी काय अशा पद्धतीने जर एरर आला जो की ऑथेंटिफिकेशन म्हणजे काय तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तुमचा जी की आहे कोणी जर इंस्टाग्राम लॉगिन करायचा प्रयत्न केला तर जी की आहे तिथे तुम्हाला OTPची गरज पडते। तो OTP तुमच्या मोबाईलवर येणार, तुम्ही ज्यावेळेस OTP सांगाल समोरच्याला तेव्हा तो लॉगिन करू शकणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय डिलीटवर क्लिक करून घ्यायचा आहे, नंतर आपण हे करू शकतो। ओके, जो की नंबर आहे तो कंटिन्यूवर इथून बघू शकता जी काही कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। जो की नंबर आहे तो आपला पूर्णपणे जी काही बघू शकता डिलीट होणार आहे अशा टाईपमध्ये। डिलीटवर तुम्ही क्लिक करून जो की नंबर आहे तो इझिली तुम्ही इथून डिलीट करून घ्यायचा आहे। एकदा तुम्ही जरा इंटरनेटमध्ये ऑन करून घेतो ओके, जी की इथून अकाउंट पण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं। जसं की समजा मला हे अकाउंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, केलेलं आहे कंटिन्यूवर मी क्लिक केलाय, जो की नंबर आहे तो डिलीट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूर्णपणे मी बॅक येतो आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रोसेस करायची आहे, फेरशी तुम्हाला अकाउंटवर इथे क्लिक करायचं आहे। हाय तीच प्रोसेस तुम्हाला मी सांगतो। त्यानंतर इथे पर्सनल डिटेल्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे बघू शकता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे जो की आहे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, इथे नंबरवर क्लिक केल्यानंतर ॲड नंबर म्हणजे आपला जो की नंबर आहे इथून ॲडचा ऑप्शन भेटतो तुम्हाला, तिथून जो की तुमचा नवीन नंबर आहे तो ॲड करून घ्या। इथे खाली तुम्हाला आता ॲड न्यू कॉन्टॅक्ट का दिसत असेल, कारण की माझा ऑलरेडी मी नंबर आहे तो डिलीट केलेला नाही। तर तुम्हाला इथे तुम्हाला डिलीट मोबाईल नंबर जो आहे तुमचा डिलीट झाला इथे तुम्हाला डायरेक्ट काय दिसणार ॲड न्यू नंबर तुम्ही इथून ॲड करून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामला जी की आहे तो मोबाईल नंबर आहे तो नवीन अशा पद्धतीने अपडेट करून घेऊ शकता। जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकणार आहेत। हा होता आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने इंस्टाग्रामचा नंबर आहे तो चेंज करायचा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक कमेंट्स करा सर्वांनी। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्ट